जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीकरिता एक महत्त्वाची गुड न्यूज आहे आणि ती महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे जी चालू असलेली शिक्षक भरती आहे त्यामधल्या 10% ज्या पद कपातीच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला जात होतो, डिमांड केली जात होती की 10% जागा ज्या कपात करण्यात आलेल्या आहे त्या पुन्हा एकदा पवित्र पोर्टलला याव्यात। त्या संदर्भामध्ये कालच्या तारखेला मंत्रालयामधून मंजुरी मिळालेली आहे। त्यामध्ये एक्झॅक्टली किती जागा येतील, किती अभियोग्यताधारकांना त्यामध्ये संधी मिळू शकेल आणि नेमकं जे आहे या यशामागचं जे श्रेय आहे ते कुणाचं आहे त्याविषयी आणि त्यातल्या त्यात सध्या आणि येऊ घातलेल्या शिक्षक भरती संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांना उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया ती महत्त्वाची गुड न्यूज। बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी वक्तव्य म्हणजे आकड्याच्या संदर्भामध्ये केलेली आहे शिक्षक भरती संदर्भामध्ये। कधी 70,000, कधी 60,000, कधी 50,000, 30,000 आणि शेवटी जो काही आकडा होता ॲक्च्युअल जाहिरातीचा तो 21,000 होता। त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्था दोघांचा मिळून तो आकडा आलेला होता। त्यातल्या त्यात आयत्या वेळी जे आहे 10% एकूण जागांच्या तुलनेमध्ये जागा ज्या आहेत त्या कपात देखील करण्यात आल्या होत्या। आता बाकीचा जो टप्पा आहे तो कंप्लीट झालेला आहे। 3-4 टप्प्यांमध्ये ही शिक्षक भरती या ठिकाणी पूर्णत्वास गेलेली आहे। परंतु अजूनही जे आहे आपल्या हक्काच्या जे अपात्र झालेले उमेदवार आहेत, जे गैरहजर असलेले उमेदवार आहेत आणि त्यातल्या त्यात तो जो 10% पद कपातीचा निर्णय घेतला होता त्या 10% पद कपातीमधल्या ज्या जागा आहेत त्यांचा एक राऊंड होणं या ठिकाणी आवश्यक होतं आणि त्यासाठी आपल्या स्तरावरून बरेच अभियोग्यताधारकांचे गट जे आहेत ते काम करत होते। सर्वांचे मार्ग जे आहेत ते योग्य होते, व्यवस्थित होते। त्यासाठी आंदोलन झाले, त्यासाठी अन्नत्याग उपोषण झाले, त्यासाठी जे आहे मंत्रालयीन स्तरावरती या ठिकाणी व्यवस्थितपणाने पाठपुरावा झालेला आहे। आयुक्त कार्यालयामध्ये वारंवार चक्रा मारणं झालेलं आहे। म्हणजे यासाठी जे आहे बऱ्याच सर्वसामान्य अभियोग्यताधारकांनी आपल्या लेवलवरून या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे। त्यातल्या त्यात स्थानिक जे काही राज्यकर्ते मंडळी आहे, मग ते मंत्री महोदय असेल, आमदार असेल, खासदार असेल, यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य अभियोग्यताधारक ज्यांचं मेरिट जे आहे 1, 2, 3 मार्काने या ठिकाणी थांबलं होतं, जास्त करून या उमेदवारांना या संदर्भामध्ये अपेक्षा होत्या की थोड्या जरी जागा आल्या तरी आमचं जे सिलेक्शन आहे ते निश्चितपणाने होऊ शकेल। त्यामुळे बऱ्याच सर्वसामान्य अभियोग्यताधारकांनी यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेला आहे। अक्षरशः पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर या ठिकाणी जे आहे रात्रंदिवस त्यांनी बसून काढलेलं आहे, उपोषण केलेलं आहे आणि 4 दिवसाचं अन्नत्याग उपोषण करते जे आपले अभियोग्यताधारक होते तेही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी कव्हर केलेले आहे। आता गुड न्यूज ही आहे की कालच्या तारखेला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जे आहे एक प्रेस कॉन्फरन्स होती, प्रेस कॉन्फरन्समध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे। ते स्टेटमेंट आपण अगोदर बघूया। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माजी शिक्षक हा शेवटचा ऑप्शन आम्ही ठेवलेला आहे। भरती सुरू असल्यामुळे आम्ही D.Ed बेरोजगारांमधून भरती करत नव्हतो, कारण ते परत क्लेम करू शकतात त्या जागेवर आणि मग त्याच्यामधून कोर्ट केसेस होऊ शकतात। आता भरती पूर्ण होते, 10%ची भरतीसुद्धा येत्या आठवड्यामध्ये मी सुरू करतो आहे। त्या भरती पूर्ण झाल्यामुळे टेम्पररी शिक्षक ही वेगळी कॅटेगरी राहील आणि परमनंट शिक्षक ही वेगळी कॅटेगरी राहील आणि याच्यामध्ये काही वेळेला जर इमर्जन्सी आली तर मग माजी शिक्षक असतील त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये ठेवायला लागते। परंतु त्याचं प्रमाण 1% सुद्धा नाही आहे। एकंदर जी आता भरती होईल D.Ed रोजगारांची आणि ही पहिल्यांदा होते की त्यांना जिल्हा स्तरावर न्याय मिळणार आहे आणि ही शेवटची भरती आहे जी राज्याच्या स्तरावर होते। याच्यानंतर होणारी संपूर्ण भरती ही जिल्हा स्तरावर होणार। प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा होईल आणि एकाच वेळेला संपूर्ण राज्याची परीक्षा होईल। मित्रांनो, आपण अशा प्रकारे बघितलेलं आहे की केसरकर सरांनी कालच्या तारखेला सांगितलेलं आहे की 10%ला मी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। याचा अर्थ जो काही प्रस्ताव मागच्या कित्येक दिवसांपासून जे आहे मंत्रालयामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये पडून होतं त्याच्यावरती या ठिकाणी मंत्री महोदयांची स्वाक्षरी झालेली आहे आणि त्यातल्या त्यात कालच्या तारखेला आपले काही अभियोग्यताधारक जे आहे त्या गोष्टीचा फॉलोअप घेण्यासाठी मंत्रालयामध्ये गेले असताना त्यांना देखील याच गोष्टीची माहिती मिळालेली आहे की आपल्याकडे असलेला जो पेंडिंग प्रस्ताव आहे की जो 10% पद कपातीच्या जागा पुन्हा एकदा पोर्टलला देण्याचा, त्यावरती या ठिकाणी जे आहे स्वाक्षरी झालेली आहे आणि तो प्रस्ताव रिटर्न या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचलेला आहे।
त्यामुळे त्याबद्दल जे आपले प्रयत्न करणारे अभियोग्यताधारक आहे, सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहेत, त्या सर्व अभियोग्यताधारकांचं आपण आपल्या चॅनलच्या वतीने अभिनंदन करतो आहोत की शेवटी का होत नाही, थोडासा उशीर का झालेला असला तरी देखील जे आहे आपण त्या जागा या ठिकाणी ओढून आणलेल्या आहेत. आता निश्चितपणाने आजच्या तारखेला या ठिकाणी आयुक्त कार्यालयामधून त्या गोष्टीचं अनालिसिस केलं जाईल. एक्झॅक्टली त्या संदर्भामध्ये नेमकं काय काय उल्लेख करण्यात आलेला आहे, त्याच्यावरती काही टिप लिहिण्यात आलेली आहे का वगैरे वगैरे. आता ग्रीन सिग्नल मिळाल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्या जागा आपल्याला पवित्र पोर्टलला द्याव्या लागणार आहे आणि पवित्र पोर्टलला दिल्याच्या नंतर त्याची नव्याने जाहिरात द्यावी लागेल. बाकीचे जो राऊंड आहे म्हणजे गैरहजर असेल किंवा अपात्र असेल त्या संदर्भामध्ये देखील एक जे रिक्त जागांचा अहवाल आहे तो पवित्र पोर्टलला द्यावा लागेल. त्याच्याही प्रेफरन्सेस आपल्याला पुन्हा एकदा घ्यावे लागेल आणि त्याच्यासोबतच जो 10% पद कपातीचा निर्णय होता त्याची नव्याने जाहिरात या ठिकाणी पोर्टलला द्यावी लागेल आणि नव्याने जाहिरात दिल्याच्या नंतर मग जे आहे त्याकरिता पुन्हा एकदा प्रेफरन्सेस मागून घ्यावे लागणार आहे. आणि या संपूर्ण प्रोसेस करिता आपल्याकडे जे आहे कालावधी आता फार कमी कमी होताना दिसत आहे. कारण येत्या महिन्याभरामध्ये आपल्याकडे दाट शक्यता ही वर्तवली जात आहे की विधानसभेची आचारसंहिता लागू शकते. सॉरी, आता जर का विधानसभेची आचारसंहिता 1-1.25 महिन्यामध्ये जर का लागत असेल तर आपले जे संपूर्ण राऊंड आहे, जाहिरात असेल, त्यातल्या त्यात प्रेफरन्सेस असेल आणि निवड यादी असेल, या संपूर्ण घटनाक्रमाला जे आहे 1-1.25 महिन्यापेक्षा कमी कालावधी लागणं आवश्यक आहे. त्यामुळे जे आहे आता मंत्रालयीन स्तरावरून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आयुक्त कार्यालय आपल्या वतीने किती तत्परता या संदर्भामध्ये दाखवतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निश्चितपणाने निर्माण झालेला असणार आहे की सर 10% पद कपात झालेली आहे, आता आम्ही दिवाळी साजरी करावी का, जागा नेमक्या किती येणार आहेत? तर बघा, फार जास्त जागा येतील अशी शक्यता थोडीशी कमी आहे. हे जरी कटू असलं तरी देखील सत्य आहे आणि आपल्याला सत्य हे पचनी पडावंच लागणार आहे. कारण या जागांचं नाव काय आहे लक्षात घ्या. अपात्र आणि गैरहजर महाराष्ट्रभरामध्ये किती झाले असतील, त्या जागा निवडक असतील, मोजक्या जागा असणार आहे. तो आकडा काही फार जास्त नसणार आहे. कारण जे आहे एकेका जिल्हा परिषदेमध्ये आपण बघितलं तर 2-3 पेक्षा जास्त अभियोग्यताधारक या ठिकाणी जे आहे अपात्र ठरलेले नाहीत. 1, 2, 3 याच रेशोमध्ये जे आहे काही जिल्हा परिषदांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे. काही जिल्हा परिषदांमध्ये जास्तही असू शकतात. एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये जे आहे एकही उमेदवार या ठिकाणी अपात्र राहिलेला नाहीये. तर असं होऊ शकतं. म्हणजे हा जो आकडा आहे रिक्त म्हणजे जो अपात्र आणि गैरहजरचा तो फार कमी आहे, त्या जागा फार जास्त नसणार आहे. आता राहतो आहे दुसरा मुद्दा की जो 10% पद कपातीच्या जागा होत्या त्यामध्ये एक्झॅक्टली किती जागा येणार आहे. आता कुणीतरी मला जे आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एक फोन केला की सर त्या जागा 15,000 आहेत म्हणे. आता मला त्या गोष्टीवरून हसायला आलं की एवढ्या जागा शक्यच नाहीये. ठीक आहे, केसरकर साहेबांचा जो आकडा आहे तो आकडाच असणार आहे, परंतु आपल्याला ग्राउंड रियालिटी बघावी लागणार आहे. त्या जागांचं नाव जर का 10% असेल तर साहजिक आहे याच्या पूर्वी ज्या 21,000 जागा आल्या होत्या त्या 21,000 जागांच्या 10% म्हणजे 2,100 जागा, राऊंड फिगर जर म्हटलं तर त्यात जागा असतील 2,000. हे आपल्याला जे आहे कटू सत्य या ठिकाणी ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. त्या 2,000 जागा असतील. जर का आपलं नशीब जर बलवत्तर असेल तर त्या जागांमध्ये इन्क्रीज होऊ शकतं, काही जागा वाढू शकतात, परंतु फारच जागा वाढतील याची शाश्वती आपल्याला देता येत नाही. त्या 2,000 जागा आणि अपात्र गैरहजरच्या जर का आपण फार ओढून ताणून जरी धरलं तर 700-800 जागा म्हणजे जवळजवळ जे आहे 3,000 जागांच्या आसपास त्या जागा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाहायला मिळू शकतात. त्याच्यामुळे जर का कोणी 15,000चा आकडा सांगत असेल तर माझा जे आहे काडीचाही त्या गोष्टींवरती विश्वास असणार नाहीये. बाकी जर का त्यांनी या ठिकाणी संस्थांना आपल्या आपल्या जाहिराती अपलोड करण्यासाठी जर टॅब उपलब्ध करून दिला तर ती गोष्ट निराळी आहे, त्यासाठी जे आहे वेगळी प्रोसेस असेल. परंतु त्या गोष्टीला जर का या ठिकाणी जे आहे आयुक्त कार्यालयाच्या वतीने सुरुवात केली तर मग त्याला किती कालावधी लागेल हे सांगणं कठीण आहे. आणि मग जर का त्याला कालावधी जर का जास्त लागत असेल तर मग जे आहे आचारसंहितापूर्वी या संपूर्ण घटना होतील का, यावर देखील एक मोठं आपल्याला जे आहे प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय. त्याच्यामुळे जे आपल्या नाकासमोर ज्या गोष्टी सरळ सरळ दिसत आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. आता ज्या काही 10%च्या जागा असतील ते सर्व माध्यमाचे आहेत. मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम आणि इतर जे माध्यम आहेत जे की पवित्र पोर्टलशी बिलॉंग करतात त्या सर्व माध्यमाच्या त्यामध्ये जागा आहेत. ज्या ज्या माध्यमाच्या जेवढ्या जेवढ्या जागा एकूण होत्या त्या एकूण जागांच्या 10%.
उदाहरणार्थ आपण जर का म्हटलं की उर्दू माध्यम आहे, उर्दू माध्यमाच्या 1800 जागा एकूण आल्या होत्या, तर आता जर उर्दू माध्यमाच्या 1800 जागा एकूण होत्या, तर आता 10% जागांमध्ये त्यांचा वाटा किती असेल, तर 180 जागा असेल. आता 180च उमेदवार जे आहे त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकते. पार्टिसिपेट सर्व करतील, परंतु त्यांचं सिलेक्शन 180 लोकांचं होणार आहे. ही रियालिटी आहे. परंतु त्याच्या अपेक्षेला बसलेले उमेदवार हजारोंच्या संख्येने आहे. त्याच्यामुळे त्यांनी दिवाळी साजरी करायची का, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता फार जास्त जागा न येण्यामागचं एक आणखी कारण तुम्हाला या ठिकाणी मला जे वाटतं आहे तेही सांगतो आहे की याला कालावधी कमी आहे. हा तर महत्वाचा मुद्दा आहे. जर आयुक्त कार्यालयाने ठरवलं की आपल्याला जे आहे आचारसंहितेपूर्वी संपूर्ण भरती जी आहे ती फिनिश करायची आहे, तर मग जेवढ्या जागा आत्ताच्या घडीला अवेलेबल आहेत, मी आता मगाशी जो उल्लेख केलेला आहे तेवढ्या जागा त्या देऊन टाकतील. आणि त्यांना जे आहे टीईटी या ठिकाणी कंडक्ट करायची आहे 10 नोव्हेंबरला, कारण त्याचं त्यांनी नोटिफिकेशन देखील काढलेलं आहे. आणि टीईटी होत आहे याचा अर्थ जे आहे येणाऱ्या 3-4 महिन्यांमध्ये, त्याच्यानंतर 1 ते 2 महिन्यांमध्ये जे आहे, कारण टीईटी नंतरचा आपला इतिहास आहे की लवकरात लवकर जे आहे शिक्षक बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणी देखील होत असते. आणि त्यांचं जो टेंटेटिव्ह शेड्यूल आहे त्या टेंटेटिव्ह शेड्यूलमध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने त्यावेळेस कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट सादर करण्यात आलं, त्यामध्ये देखील सांगण्यात आलं होतं की आम्ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या ठिकाणी तिसरी टेट परीक्षा घेणार आहोत. त्यामुळे ते तिसरी टेट परीक्षा डिसेंबरला जरी नाही घेऊ शकले तर जानेवारीपर्यंत ते घेऊ शकतात. आणि त्यामुळे ती परीक्षा घेतल्याच्या नंतर देखील त्यांच्याकडे काही जागा असायला पाहिजे, कारण त्यांना परीक्षा घेतली तर जाहिरात पण द्यावी लागेल ना. म्हणून काही जागा ज्या आहेत, जास्तीत जास्त ज्या संस्थांच्या जागा आहेत त्या तिसऱ्या टेट परीक्षेच्या माध्यमातून ते देण्याची शक्यता आपल्याला सध्या तरी वाटत आहे. त्याच्यामुळे आपल्या हाताला सध्या जे येतो आहे त्या गोष्टी आपण घेऊन टाकाव्या. जास्तीत जास्त जागा जर का आता येऊ शकत असेल आणि आपल्याला वाटत असेल की यार ठीक आहे आचारसंहितेपूर्वी एवढ्या जागा आपल्यासाठी पुरेशा आहेत, तर तेवढ्या यायला पाहिजे. आणि जेवढे अभियोग्यताधारक जे आहेत, जे की प्रतीक्षेमध्ये आहे, 1, 2, 3 मार्काने या ठिकाणी ज्यांचं मेरिट थांबलेलं आहे, त्या उमेदवारांना निश्चितपणे ही गुड न्यूज आहे. आणि ज्यांचं मेरिट फारच दूर आहे, 7-8 मार्काने 10-10 मार्काने जर का दूर असेल आणि ते उमेदवार जर का अपेक्षा लावून बसलेले असतील, तर त्यांचं जे आहे भ्रमनिराश या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जागा जर कमी आल्या तर आपण साहजिक आहे सांगू शकतो की फार जास्त जे मेरिट आहे ते खाली जाणार नाही. म्हणजे गुड न्यूज पण आहे आणि बॅड न्यूज पण आहे. परंतु जे आहे जो काही भरती प्रोसेस आहे, जेवढ्या जास्तीत जास्त जागा यायला पाहिजे तेवढ्या आपण आपले जे सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहेत आपल्या स्तरावरून प्रयत्न करून या ठिकाणी जे आहे जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी प्रयत्न करतच आहे. त्यामुळे आता जे उमेदवार टीईटी पास नाही आहेत त्यांनी टीईटीचा फॉर्म भरा. टीईटीचे फॉर्म भरण्याकरिता जे आहे 30 तारखेची या ठिकाणी शेवटची मुदत देण्यात आलेली आहे, 30 सप्टेंबर. आणि ती परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार आहे. आता टीईटीच्या तयारीला जर का तुम्ही लागलेले असाल तर त्याकरिता ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा ॲनालिसिस करा आणि त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. टीईटीचा पेपर काय फार कठीण नसतो. त्यामध्ये जर का आपण प्रॉपरली स्टडी केली तर सहजपणाने आपण टीईटी परीक्षा पास करू शकतो. तुमच्याकरिता जे आहे 2013 पासून ते आतापर्यंत जेवढ्या महा टीईटीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या प्रत्येक महा टीईटीच्या परीक्षेचं पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, यांचे जे क्वेश्चन पेपर आहे आपण आपल्या या ठिकाणी ॲप्लिकेशनवरती फ्री ऑफ कॉस्ट तुमच्याकरिता उपलब्ध करून दिलेलं आहे. ॲप्लिकेशन जे आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी पहिली कमेंट आहे त्या ठिकाणी त्याची लिंक दिलेली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणापासून तुम्ही ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्ही स्टडी करा. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देखील होणार आहे. त्याकरिता देखील बरंचसं स्टडी मटेरियल आपण जे आहे ॲप्लिकेशनमध्ये फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. त्यामुळे जे आहे हे जे ॲप्लिकेशन आहे आपल्यासाठी निश्चितपणाने फायदेशीरच असणार आहे. सध्याच्या घडीला हेच आहे गुड न्यूज की 10% पद कपातीला या ठिकाणी जे आहे ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. त्या जागा लवकरात लवकर आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळणार आहे.